दे. अगं तू फंट्या गँगची मेन आहेस, तू नाचायला पाहिजे. चल. ए पप्या गप्प बस, सगळे गप्प नको. अगं तू आलीस तर माहोल होईल. इंद्रायणी ये लवकर. आदर्श महाराज सांगा तिला लवकर यायला. अगं जा इंदू. हे बाबा घेऊन ये चल. हो चल चल चल. थँक्यू. तुमची आणि इंदूची अजून भेटच नाही झाली ना. हो ना, म्हणजे त्या दिवशी मी लहान मुलांना शाळेत शिकवायला गेले होते, पण इंद्रायणी ताईंना उशीर झालेला ना यायला, त्यामुळे आमची भेट काही होऊ नाही शकली. बर का शकू, श्रीकला अतिशय छान शिकवते बर का. अगं इतकं आवडतं की त्या दिवशी मुलांना सुट्टी असून सुद्धा शाळेत शिकवायला आली ती शेतावर. फार मनापासून काम करते ती. अगं इंदूला एक दिवस शाळेत यायला उशीर झाला होता, तर तिनं मुलांचा तास बुडू दिला नाही, स्वतः उभी राहिली शिकवायला. आता एक मात्र आहे की आपल्या इंदूची आणि हिची भेट घडवून द्यायला हवी. मला इंद्रायणी ताईंना भेटायची खूप इच्छा आहे. त्यांची आणि माझी भेट व्हावी ना, म्हणून मी आता गणपती बाप्पालाच प्रार्थना करणार आहे. अगं त्यासाठी प्रार्थना करण्याची काय गरज आहे. इंदू तर आमच्या घरची सूनच आहे, भेटेल की तुला. इंद्रायणी ताई नाही आहेत का घरात? ती ना तिच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेली. अरे हो, मला सुद्धा जायचंय मुलांच्या घरी दर्शनासाठी. बरं मी निघू? येते. रामकृष्ण हरी. पुन्हा ये नक्की. अहो मुलगी फार गोड आहे हो, अगदी नितळ आणि स्वच्छ. अगं असं धावत पळत याची काय गरज आहे. मला तुला एक गोष्ट सांगायची. आदू, आपल्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा येतात, या वर्षी गौरी पण येणार. अगं कसं शक्य आहे. शकुंतला काकीची कृपा. म्हणजे अरे म्हणजे त्यांच्या माहेरची गौरी आपण इकडे आणायची. आणूयात ना आदू? आदू, मागच्या वर्षी काकींची बहीण आहे ना पुण्याची, ती वारली. त्यांची गौरी आपण इकडे आणायला नको का? इंदू अगं विचार तर चांगला आहे, पण आता पण काय आदू? पण ती गौरी आपल्या दिग्रसकरांची नाही ना, ती गौरी मानवतकरांची, शकुंतला काकूच्या माहेरची आहे ना. बरोबर. अगं मग बघ ना, ती सोपं नसतं हे सगळं. त्याच्यासाठी पूजा अर्चना, सागर संगीत, प्रथा, हे सगळं ना. हे सगळं मी मनोभावे करीन, मग तर ठीक आहे. अगं इंदू, पण ती शकुंतला काकूच्या माहेरची गौरी आहे ना. माहेरचा आशीर्वाद चालतो, मग गौरी उत्सव का नाही चालत? आदू ऐक ना, दरवर्षी गणपती असतो ना आपल्याकडे, या वर्षी गौरी असू देत ना. आणूयात ना प्लीज 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 प्लीज. हे बघ इंदू, माझी काहीच हरकत नाहीये, पण एक अडचण आहे. आता काय? आपल्या घरातल्या एका व्यक्तीला नाही चालणार आहे. कुणाला?
तुझ्या सासूबाई म्हणजे माझी आई, आपल्या मोठ्या बाई. हा का इंदू, उठलीस पण तू? मला कळलं सुद्धा नाही. 1000 काय, 1001 मोदक करतो. ऑल द बेस्ट. अगं ते काल रात्री तुझ्या पायात कळ येत होती, ठीक आहे ना आता? मदत केली असती तुला, पण ते करतो. विठुराया पाठी राखा. आयो मायो इंदू, तू बघता बघता केलीस की ग 1000 मोदक. बाप्पा, मोठ्या बाईंनी नवस केला होता ना की त्यांच्या सुनेच्या हातचे 1000 मोदक तुला नैवेद्य म्हणून दाखवतील. तुझे 1000 मोदक तयार आहेत. मोठ्या बाईंना सांगून येत. आधी शकुंतला काकीला सांगते. किती काळजी वाटत होती त्यांना, कशी करीन काय करीन. काय हो, मंदिर तिकडे आहे, तिकडं जा. मंदिरातनच जाऊन आलोय, तुमच्या घराकडे चाललोय. का? तुमच्या सुनेनेच बोलवलं ना आम्हाला कशाला? गौरी आणण्यासाठी. असं वय? हा, पण ते कॅन्सल झालंय. आमच्या घरच्या परंपरा तिला माहिती नाहीत ना, म्हणून तिने हे सगळं ठरवलं, पण ते आता कॅन्सल झालं. निघा तुम्ही. चला चला, निघा निघा, चला. अच्छा, गौरी पूजनाचं आमंत्रण देतीस काय? आता बघू ना कोण कोण येते तुझ्या गौरी पूजनाला. ते झिम्माणी फुगड्यांनी रात्र घालती जागर, गाणी गाऊन गौरीची मुखे फुकती घागर. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला की माझ्या माहेरची गौर माझ्या सासरी पूजली जाईल.
अगं तू केव्हा आलीस? इंदू बघ ना, गौराई किती सुंदर आहे. डोळ्यात किती तेज आहे ना त्याच्या. मायो मायो, खरंच की किती सुंदर आहेत, अगदी तुमच्यासारख्या. बरं काकी, तुम्ही गौऱ्या घेऊन बाहेर या. मी बायांना सांगितलंय तेव्हा घेऊन येतच असतील. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजा करू आपण.